तर अशा ठिकाणी आपण शेडमध्ये सायकल लावलेली आहे, 2 मोटरसायकल पण आहे आणि समोर इकडं जाण्याचा मध्ये रस्ता आहे. तर ते भाऊ आहे ते आपल्यासोबत येऊ राहिले, ते म्हणे आम्ही तुमच्यासोबत येतो, आम्हाला तुमच्या व्हिडिओ द्यायचं आहे. तर काही विषय नाही, त्यांना पण व्हिडिओ देऊ. मी पण जातो आता दर्शनाला, लवकरात लवकर दर्शन घेतो. पुन्हा तर समोर जाण्याचा रस्ता इथून वरती बघू शकता नाव. मी डायरेक्ट येऊनच टेकलो, फक्त सायकल लावली आणि भाऊ हे आले होते दर्शनाला, वरती गेले दर्शनाला. आणि पहिलाच व्यक्ती असा आहे का पहिलेच आपल्याला लहान लहान फॅन फॉलोअर्स म्हणजे नुसता कॅमेरा बघितला ना डायरेक्ट पळत आता भाऊ आपल्याकडे पोरं, कारण की आपण नावच तसं करून ठेवलेलं आहे. एवढं सांगतो. भाऊ कुठले आहे तुम्ही? निमगाव. कुठं आले? तर मच्छिंद्रगड तिकडचे भाऊ इकडे दर्शनाला आले होते, कारण की आता फर्स्ट टाइम म्हणजे सकाळीच फॅन फॉलोअर्सचं दर्शन झालेलं आहे. तर चला अजून भरपूर काही जण येतील, कारण की मी पहिले पार्किंगमध्ये सायकल लावतो मग दर्शन घेतो, कारण की आता दर्शन व्हिडिओ द्यायचं. तर ठीक आहे, काय अडचण नाही, म्हणलं व्हिडिओ येऊ शकता या. तर सध्या मी आता कानिफनाथ मडी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि भाऊ आळे फाटेचे त्यांनी अचानक बघितलं मला नाही, आणि मी आजचा मुक्काम माझा इथं मडीमध्येच होणार आहे, कारण की काल मी फॅन फॉलोअर्सना वेळ दिलेला आहे, त्यांना मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकून दिलेला आहे का मला कोणाला भेटायचं असेल तर आजचा मुक्काम आपला 19 तारीख इथंच होणार आहे. तर भाऊ 2 शब्द काहीतरी बोलायचे वाटतं बोलतील. दर्शनासाठी आलो होतो, सायकल लिस्ट मधले आपले भाऊ आज मला या ठिकाणी भेटले, खूप मोठा आनंद झाला आणि भाऊंना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. बघू शकता पूर्णपणे मंदिर परिसर पूर्णपणे बघू शकता. पण दर्शनासाठी मेन मंदिर कुठे मध्ये आहे का? हे कोणतं मंदिर? नवनाथ. चला दर्शन घेऊन टाकू. तर चला आपण आता इथं नवनाथांचं पारायण मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन टाकू. चला मी भोयर मार्गामध्ये घुसतोय आता, सगळेजण उभं आहे. हो लाईट लावतात 2 मिनिटं पण तरी. चला पुढे चला पुढे चला पुढे चला 2 मिनिटं मागे घेता का? तर पुढे भरपूर काही गर्दी आहे बघू शकता. आणि हा भुयार मार्ग असल्यामुळे जास्त काही हे नाही, कारण की गर्दी जास्त करायची नाही, फक्त एक जण पुढे झाला फक्त, बाकी काही विषय नाही. तुम्हाला वरती यायचं आहे का परत? योच मार्ग रिटर्न यायला भाऊ गाड्याचे आता. तर मोकर वगैरे घामाघाम झालोय फार. मार्ग हाच रिटर्न येण्यासाठी. तर महादेवचं दर्शन घेऊन टाकू आणि लवकरात लवकर निघूया. सध्या आपण आपल्या कानिफनाथ अन्नक्षेत्र ट्रस्ट या ठिकाणी आलेलो आहे. आता आम्ही जेवण करतोय, भाऊ आपल्या सोबत आहे, आळे पाट्याचे आहे भाऊ. तर जेवण बिवण करतो आणि मला लगेच आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचं. आपल्या मोठ्या देवी आपली सायकल इथंच पार्किंगला लावून देणार आहे, कारण की ऊन खूप असल्यामुळं मला जास्त तब्येतीची काळजी घ्यायला लावलेली डॉक्टरनी.
कारण की डॉक्टरच्या पुढे आपल्याला पण जाता येत नाही, कारण की आपला प्रवास खूप मोठा झालेला आहे ना. त्यामुळं डॉक्टरने सांगितलं आहे तू थोडाफार आराम कर, आपण आराम बी करू आणि उन्हाचं जास्त तुम्ही पण बाहेर निघू नका, स्वतःची काळजी घ्या. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर भाऊ आपले वरतूनच सायकल बघून व्हिडिओ बघत त्यांनी डायरेक्ट मला अचानक बघितलं हॉलमध्ये, मी बसेल होतो. करोडवाडी म्हणून गाव आहे ना, करोडवाडी म्हणून गाव आहे. तर भाऊ दर्शनाला आला आणि डायरेक्ट माझी सायकल बघून मला भेटण्यासाठी आला. जे असे आपले फॅन फॉलोअर्स तर मी अजूनपर्यंत बोललो नाही. आपण इंस्टावर फक्त एक फॅमिली कमवलेला आहे. तर भाऊचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असं सपोर्ट असून दे भाऊ. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. बोलायचं असेल तर बोलू शकतो बा. पुढील वाटचालीस हार्दिक भाऊ शुभेच्छा. आपल्या सायकलच्या तिथं गेला, तिथं ID टाईप करत डायरेक्ट माझ्या पैसे आला इथं. भाऊ म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघतो तो आणि मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तर भाऊ तुझा सपोर्ट म्हणजे मला बोललं हेच लय झालं. तुमचा सपोर्ट असाच राहून दे भाऊ. काय बोलायचं तुला? आपले मराठी माणूस आहेत, त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपण. आपले भाऊ बीड जिल्ह्यामधले, तर त्यांच्यासोबत भाऊ बनी आपण डायरेक्ट त्या फाट्यापासून इथपर्यंत बसून आलो त्यांच्या गाडीवर. तर आपण चाललेलो दर्शनाला. आपलं दर्शन तर कालच झालंय. समोर मंदिर आहे, होऊ शकता कानिकनाथ. तर आपण लवकरात लवकर जाऊ, परत भाऊंसोबत दर्शन घेऊ आणि आपली भाऊ वरती का बघावं लागेल. शिफ्टचा नंबर मला माहिती 5066 काहीतरी आहे, नाही तर व्हायचं खेळ. परत 5066 लागायची दुसरीकडे, मी जायचं दुसऱ्याच गाडीत. म्हणजे झाला खेळ. म्हणजे बघू आता. लवकरात ऊन बिले बाहेर झालंय आता. तर समोर आहे मेन मंदिर, इथून आपण दर्शनाला जातोय. इकडं पण शिवाय मंदिर ह्या ठिकाणी पूर्णपणे. इथं शिवाय मंदिर या ठिकाणी बघू शकता. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. मध्ये बघू शकता पूर्णपणे इथे दिमगिस्तान, अलक निरंजन आदेश, इथून पण एंट्री. म्हणजे 3 दरवाजे आहे मंदिरात येण्यासाठी. तर इकडं आहे मेन मंदिर, इथून जाऊया आपण लवकरात लवकर दर्शन घेऊन टाकू. तर सध्या आता आरती झालेली आहे पूर्णपणे. आता आरती बाहेर येते, बघू शकता सगळेजण उठून उभं राहिलेले आहे.